छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. व्यासपीठावरती बसलेले महाराष्ट्राचे लाडके गृहराज्यमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, 5-5 खाते आहेत. सन्माननीय योगीजी कदम, आपल्या सगळ्यांचे आवडते शिवसेनेचे उपनेते भाऊ संजय, खालिदभाई, जिल्हा प्रमुख चव्हाण साहेब, आमचे अण्णासाहेब, आमचे तालुका प्रमुख साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, सिकंदर नाईक सह साहेबिनी, सगळ्या साहेबिनी, किशोर देसाई सह, बंधू भगिनी, माता, खरं तर मला आज खूप आनंद होतोय. मी अनेक वेळा सांगितलं होतं, ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीला उभे असताना तेवढा तुम्ही एका पक्षाचे असता, विशिष्ट पक्षाचे असता. मग तुम्ही शिवसेनेचे असता, तुम्ही काँग्रेसचे असता, तुम्ही राष्ट्रवादीचे असता, तुम्ही उभाटाचे असता, तुम्ही अल्प्याचे असता. पण तुम्ही एकदा निवडून आलात आणि तुम्ही एकदा लोकप्रतिनिधी म्हणून झालात, मग तुम्ही कुठल्या पक्षाचे नसता. मग तुम्ही शिवसेनेचे नाही, तुम्ही राष्ट्रवादीचे नाही, तुम्ही काँग्रेसचे नाही, तुम्ही उभाटाचे नाही, तुम्ही हिंदू नाही, मुस्लिम नाही, तेली नाही, माडी नाही, साळी नाही, कोळी नाही, गवडी नाही, बौद्ध नाही, तुम्ही आम जनतेचे असता. याप्रमाणे काम करणं आवश्यक सर्वांना हो. एकदा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो की आम्ही जातीपातीचं नसतो, आम्ही कुठल्या पक्षाचं नसतो, मग आम्ही आम जनतेचा असतो. या माध्यमातून 20 वर्ष मी आपल्या सगळ्यांची सेवा केली. आमदार म्हणून 20 वर्ष मी आपल्या सगळ्यांची सेवा केली. आपण सगळ्यांनी मला जवळनं पाहिलंय आणि मी दाव्याने सांगेन, माझा खाडीपट्यातला एक मोहल्ला असा दाखवा, एक कुणबी वाडी अशी दाखवा की त्या ठिकाणी रामदासांनी विकास केला आहे. सगळ्या खाडीपट्ट्याचा विकास करण्याचं काम रामदास कदम यांनी केलंय. ही गोष्ट कुणालाही नाकारता येणार नाही, कुणाला नाकारता येणार नाही. मी जातपात कधी पाहिलीच नाही. दादा सगळ्यात आधी माझ्यासोबत होते, आता सिकंदर जसनायक वगैरे सगळी मंडळी आता आहे, पण सगळ्यात आधी माझ्यासोबत होते कादिर पोत्रिक, लालू मुसा आणि अहमदभाई. हे त्रिकूट खेळचं आम्ही सख्या भावासारखे आम्ही सगळे त्या 3 जण आणि मी 4था. म्हटलं समसुबाई तर आलेत, अहमदभाईचे एक चिरंजीव अहमदभाईचे. आम्ही सुखादुःखामध्ये सगळे सहभागी असतो एकमेकाच्या. अगदी झाडाच्या सावलीखाली बसून आम्ही जेवलोय. मला आजही आठवत आहे, आजी मला आठवत आहे. आणि मी दाव्याने एक गोष्ट सांगेन, रामदास कदम आमदार होण्याच्या आधी या खेडमध्ये कायमच्या जातीय दंगली व्हायच्या, हिंदू आणि मुस्लिम कायमच्या. आता नवीन पिढी आहे त्यांना याची कल्पना नाही, पण जी जुनी माणसं आहेत त्यांना कल्पना आहे की या खेड तालुक्यामधलं जातीपातीचं राजकारण, दंगली ह्या रामदास कदमनी संपवून टाकल्या आणि सगळा समाज एक करून टाकला. ज्यांचं वय आता 35 आहे, 40 आहे, त्यांना या गोष्टी कल्पना नसेल कदाचित. ही जुनी माणसं आहेत. इथं कायमच्या SRPच्या गाड्या असायच्या, 10-10, 20-20 गाड्या असतात. मग ईद आली तरी दंगल आणि गणपती आली तरी दंगल. हे सगळं रामदास कदमनी थांबवलं. तो रामदास कदम जातीवादी कसा होऊ शकतो मला सांगा. मी अनेक वेळा सांगितलं होतं, ताटात जेवण्या इतपत संबंध येत नाही तोपर्यंत समोरच्या पोटात काय ते कळत नसतं. अरे तुम्ही आम्ही तर 25 वर्ष ताटामध्ये जेवलो ना. इतक्या जवळचा संबंध आल्यानंतर 2009 मध्ये मला धोका झाला आणि तो धोका आणि कोणी नाही, माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि यांनीच मला पाडला. या माझ्या मतदारसंघाचे 2 भाग झाले खेडचे. एक भाग दापोलीमध्ये गेला आणि एक भाग गुहागरमध्ये गेला. माझा मतदारसंघ फुटला नसता तर तो आहेत रामदास कदम जिवंत असेपर्यंत त्याला कोणी पाडू शकलं नसला, कोणी पाडू शकलं नसता.
मला आजही आठवत आहे, हा सगळा खाडीपट्टा माझ्या पाण्याची खंबीरपणे उभा होता, सगळा खाडीपट्टा. संजय भाऊ मध्ये पन्हाळजेचा प्रश्न कुठे येत नाही. एकदा एक आपले अधिकारी स्वामी म्हणून अधिकारी होते, ते तुमचा कुठला रस्ता, तो बलदेवचा रस्ता सर्वे करण्यासाठी मी त्याला घेऊन गेलो बलदेवाडी. आणि संध्याकाळची वेळ झाली, 7:30-7 वाजले होते. आम्ही सगळे वरती सोडत होतो, रस्ता नव्हता, सर्वे करत चाललो होतो. तो स्वामी बिचारा मागे झाला शेवटी. मग मी त्याला म्हटलं, देखो तुम्ही मागे जाताय, इथं वाघ आहेत, संध्याकाळ झाले, मागे एकटे घालात, वाघ तुमच्या घोड्यात घालणार. मग तो अधिकारी अशा ढोप्याने वरती आला आणि त्याच्या डोक्याची सगळी झालं गेली. मग मी म्हटलं, तू हा रस्ता लोक मंजूर करून दे, नाही तर पुन्हा तुला घेऊन येऊन सर्वे करायला. 2 महिन्यामध्ये मी तो रस्ता बनवला, 2 महिन्यामध्ये. मला अजून आठवतंय, पन्हाळ्यासाठी किती पूल बनवले, एका गावासाठी, मोहल्ल्यासाठी. फक्त सौंडसपर्यंत रस्ता होता, डिक्कोने जायचे लोक पन्हाळ्यामध्ये. जुन्या लोकांना विचारून घ्या, सौंडस पासून पन्हाळ्यापर्यंत 6 पूल मी बनवले, 6 पूल आणि रस्ता मी बनवला. त्या रस्त्याने आता बाकीचे नेते पुढावी जातात. मला आठवते, देवण्याचा पूल मी बनवला, 6 किलोमीटर अंतर कमी झालं, तुमचं 6 किलोमीटर अंतर कमी झालं. आणि तुम्ही मगाशी कोणतरी पाण्याचा प्रश्न काढला, संगटचं धरण काम चालू केलंय, 2 वर्षामध्ये काम संपेल आणि अख्खा खाडीपट्टा पाण्याने भिजल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. मी मंजूर करून घेतलं होतं संगटचं धरणाचं काम, पुन्हा पैसा दिला, पुन्हा काम चालू केलंय. 2 वर्षामध्ये काम सगळं संपून जाईल. आणि म्हणून आज देखील माझं लक्ष आहे, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या 2-3 सभा झाल्या असत्या ना, एक खाडीपट्ट्या सभा घेतली असती, एक लोट्या सभा घेतली असती आणि एक गुहागला सभा घेतली असती, तर हा भास्कर जाधव 20,000 मतांनी उलटाच पडला असता, पावटा पडला असता. आमच्या एका माणसाला मी सांगितलं, बाबा सभा लाव, माझ्या सभा लाव. पण एक माणूस हा म्हणायचा आणि लावायचाच नाही. नाव सांगू, त्या माणसाचं नाव सांगू काय? जाऊ द्या, आता भावकीत करणार लोक आपल्याला. 2-3 सभा घेतल्या असता मी, तर हे पुन्हा विधानसभेला बघायला मिळाली नसती बघायला मिळाली. किती मतं निवडून आलाय? अहो 2400 मतं म्हणजे 1200 मतं. एका खाडीपट्ट्याच्या 2-3 मोहल्ल्यामध्ये येऊन बसलो असतो तरी हा परिचय झाला असता. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता आपल्याला सगळ्यांना एक व्हायचं आहे. आपण सगळे हम सब एक आहे अशी भूमिका फक्त घोषणासाठी नको. आम्ही सगळे एक आहोत. आता जातीपातीचं राजकारण मी कधीच काढलंय. मी जातपात कधीच मांडली नाही. माझा योगी दादा पण त्याच पावला त्याचं काम चालू आहे. आता काय लोकांना त्यांना राजीनामा मागतायत. राजीनामा ते का खवाय का सत्यनारायणची पसंत आहे का तुला राज्यामध्ये यायला? इतकं चांगलं काम चाललंय, त्याला भीती वाटायला लागली. काही लोकांना योगेश कदमांचं विधानसभेचं काम बघितल्यानंतर पोटसूळ उठलंय, पोटसूळ. तुमची अवकात काय? तुम्ही आहात कोण? तुमचा संबंध काय? मी बोलणार आहे त्यावरती. आज पत्रकार परिषद मी घेणार आहे. आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, खाडीपट्ट्याच्या माझ्या कुणबी बांधवांना सांगेन, आता दादा आपला गृहराज्यमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, महसूल राज्यमंत्री आहे, ग्रामविकास राज्यमंत्री आहे. विकासाला कुठं निधी कमी पडणार नाही. आणि एकनाथ शिंदेंचं मी एक गोष्ट पाहिली, किती पैसा मागा ना नाही, विकास कामासाठी किती पैसा मागा कधीच ना नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, आपण 95 सालापासून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहालात. यापुढे देखील तोच मुस्लिम बांधव खाडीपट्ट्याचा रामदास कदमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत, ही भूमिका मला पुढे दिसेल अशी मी आपल्या सगळ्यांना अपेक्षा बाळगतो. आपण मोठ्या विश्वासानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात, मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आता बघा, गुहागर मतदारसंघाचं चित्र कसं बदललं ते बघा.
गुहागरचे 3 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेमध्ये आले. किती आले? 3 आले. नेत्रा ठाकूर पण आल्या. आता हा खाडीपट्टा सगळा आला. आता शिल्लक झाले काय गुहागरमध्ये? 2400 मताचं लीड होतं. आता 25-30 हजार मतं या आठवड्यामध्ये आली. आणि म्हणून काही काम बघायचं काय करायचं नाही. फक्त गेलं की तुझ्या गावात किती मतं मिळाली, एवढीच मतं मिळाली ना, चल एवढंच कार्यक्रम फक्त असायचा. आता तोही आपण सगळ्यांनी संपून टाकलाय. आपण विश्वास ठेवा. आपला विश्वासघात होणार नाही. आपल्याला पश्चाताप होणार नाही. पाण्याचा प्रश्न 100% सुटेल. याच्या आधी देखील या खाडीपट्ट्यातून मला फोनवरनं कामं दिली होती. फोनवरनं कुठे गेले दाऊदभाई? दाऊदभाई कुठे आहेत? हे दाऊदभाई, तुम्हाला विकास कामं दिली की नाही? आता फक्त 54 लाखाची कामं मी मंजूर करून घेतली होती पन्हाळ्याची. ती कामं अजून बाकी आहे. ती कामं एवढ्यासाठी झाली नाहीत. आपण लोकसभेला मतदान केलं नाही म्हणून ती झाली नाहीत. ते पण आज सांगतो, खुलासा करतो त्याचा. पण ती कामं उद्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये 54 लाखच्या 54 लाख सगळी मंजूर होतील याची गॅरंटी मी देतो. कसली अडचण नाही. आणि त्याही पुढं मी अण्णांना सांगेन, आता अण्णा तुम्ही जा खाडीपट्ट्यात लक्ष घाला. मोहल्ल्याने आहे, कुणबी समाजवाडीने आहे, बौद्ध वाड्या आपल्या आहेत, त्या सुतारवाड्या आपल्या आहेत, त्या वाडीने आहे. तुम्ही आता कामं काढा. कुठल्या गावात कुठली कामं शिल्लक आहे ती यादी काढा. सोबत आपल्या संजय भाऊंना घ्या. संजय भाऊंचा आणि खाडीपट्ट्याचा संबंध देखील ते सगळ्यात मोठ्या मताने निवडून आले होते त्यावेळेला. हो, 5000 उभी करण्याला मला काय काय करायला लागलंय ते सांगू काय मी आता? तो बाबा एक आणून सोडत नव्हता अजिबात आणून सोडत नव्हता. काय त्यासाठी केलंय ते माझं मला माहिती आहे. त्याविषयी गपचिक मी बोललो संजय भाऊंच्या कानामध्ये सांगितलं. अरे बाबा तुझ्या एवढं मला करायला लागले. आणि म्हणून आता एक आहोत. आता विकास हा आपल्या समोर अजेंडा आपण ठेवू. एकच लक्ष आपला सगळ्यांचा विकास. आणि विकास करून थांबायचं नाही. आता आमचं दुसरं स्वप्न आहे योगेश दादाचं, की माझ्या या कोकणातली मुलं नोकरीसाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी, पोटासाठी जी बाहेर गेलेत त्यांना इथं लघु उद्योग द्यायचे आणि त्यांना पुन्हा इथं आणायचं. हा एक कलमी कार्यक्रम आपण आता हातामध्ये घेतोय. असलमभाई, भविष्यामध्ये आपल्या मंडळींना आपला देश सोडून बाहेर जाता कामा नये. इथं कसा उद्योग देता येईल याबाबत आपण सगळेजण एकत्र बसू. आपण एकत्र निर्णय घेऊ. काही लोक प्रयत्न करतात. काही लोकांना हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आहेत राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी. तो प्रयत्न हरण्यामध्ये झाला होता. तुम्हाला मी सांगतो मुद्दाम, हरण्यामध्ये हा प्रयत्न झाला होता. पण माझ्या योगेश दादांनी हा प्रयत्न हणून पाडला. हे देखील मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून आपण सगळे भाऊ आहोत. आपण सगळे एका कुटुंबातली माणसं आहोत. या भावनेनं भविष्यामध्ये आपण सगळे एकत्र राहूया. थोडे बहुत तिकडे तिकडे अजून असतील त्यांना समजावून सांगा. मला ते 95चा माझा खाडीपट्टा मला गाणीम साहेब पुन्हा दिसला पाहिजे. आणि खाडीपट्टा म्हणजे रामदास कदम आणि रामदास कदम म्हणजे खाडीपट्टा. भाऊ बघा ना, हे जितकं मला भविष्यात दिसेल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.